Welcome to Easy English with Kadu Sirs. Dear students, today's topic is in the part second. Talk in English from imperative sentence. आज्ञार्थी वाक्यापासून आपण इंग्रजीत कसं बोलायचं आणि बोलण्यासाठी in the first part I have given the definition. If there is a word, base form of the word, at that time while using in imperative sentence it come first. म्हणजे याचा अर्थ काय, imperative आज्ञार्थी वाक्याची सुरुवातच ही मुळात वर्ब पासून झालेली असते. आपण क्वेश्चन पेपर बघा ना, ओके, इंग्रजीचा क्वेश्चन पेपर मग कोणतेही त्याच्यामध्ये लिहिलं असतं, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर, मॅच द पेअर, जॉईन द सेंटेन्स. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी काय केलेलं असते, कमांड केलेली असते. म्हणजे जिथं तुम्हाला वर्ब दिसते ते कोणत्या प्रकारचं सेंटेन्स असते, कोणत्या प्रकारचं असते, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, आज्ञार्थी वाक्य ज्याला मराठीत म्हणतो आपण. तर याच्यासाठी वर्बचे फॉर्म पण आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. वर्ब फॉर्म रेग्युलर वर्ब, इरेग्युलर वर्ब आहे. रेग्युलर वर्ब म्हणजे ज्यांना ईडी प्रत्यय लागतं, जसं कॉड कॉड कॉड, आस्क आस्क आस्क, आणि ज्याच्यामध्ये तिन्ही चारही फॉर्म मध्ये बदल होतो त्याला म्हणतो आपण इरेग्युलर वर्ब. जसं या ठिकाणी वर्ब घेतला आपण, गिव म्हणजे देणे, गेव दिले, गिवन दिलेले, गिविंग म्हणजे दे. ओके, सो दिस इज अबाउट द वर्ब. कारण वर्ब म्हणजे हा इंग्रजीचा आत्मा आहे. दॅट इज द सोल ऑफ इंग्लिश लँग्वेज. इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल स्टडी अबाउट दॅट, नियर अबाउट 150 वर्ब फॉर्म वी विल टेक. नो प्रॉब्लेम. सो या ठिकाणी आपल्याला काय डिस्कशन करायचं आहे की जसं अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्य बोलायचं ज्यावेळेस बोलतो आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये, त्याचं निगेटिव्ह करताना फक्त काय करायचं आहे, डोंट शब्द लावायचा आहे. व्हॉट इज दॅट, डोंट. डोंटचा अर्थ डू नॉट, शॉर्ट फॉर्म मध्ये आहे. ओके, डोंटचा अर्थ काय, डू नॉट. जसं ओपन द डोअर, दरवाजा उघड, दरवाजा उघडू नको असं जर म्हटलं मी तर डोंट ओपन द डोअर. आणि फुल स्टॉप, फुल स्टॉप असतो बरोबर आहे, फुल स्टॉप असतो. तसं ओपन द डोअर, डोंट ओपन द डोअर. स्टॉप टॉकिंग याचं काय येईल, फक्त डोंट शब्द लिहायचा आहे. डोंट स्टॉप टॉकिंग, बोलणं थांबवू नको. याचा निगेटिव्ह अर्थ काय होतो, दरवाजा उघडू नको. रीड लाऊडली, डोंट रीड loudly. Okay, so you can do the practice like this. Okay, very simple trick it is. This is read loudly, don't study every day, don't study every day. What is that, don't study every day. जैसे काही get up early in the morning, तसं म्हणतो ना, मग सकाळी लवकर उठा. Don't get up. What is that, don't get up early. Keep silence, don't keep silence. Means you can do the practice like this, you will get understanding. Don't शब्द लिहून तो पुन्हा द्यायचा आणि फुल स्टॉप द्यायचा. जसं गेट अप अर्ली, डोंट गेट अप अर्ली. कीप सायलेन्स, डोंट कीप सायलेन्स. गो अहेड, डोंट गो अहेड. ब्रिंग मी वॉटर, डोंट ब्रिंग मी वॉटर. Draw a pictures, don't draw a pictures. Drink water, don't drink water. Look at me, माझ्याकडे बघा, don't look at me. याचाच अर्थ काय की आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये पॉझिटिव्ह सेंटेन्सची निगेटिव्ह वाक्य करत असताना फक्त डोंट हा शब्द लिहायचा. अँड यू हॅव टू आयडेंटिफाय दॅट ऑलवेज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स स्टार्ट फ्रॉम द बेस फॉर्म ऑफ द वर्ब. ओके, सो यू रिमेंबर दॅट. आणि याचे समोर ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस असं पण आपल्याला करता येते, ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस. ओके, पॅसिव्ह व्हॉइस करत असताना आपल्याला कोणते नियम घ्यायचे आहेत, काय घ्यायचं आहे. सो यू विल स्टडी इन द नेक्स्ट पार्ट. आणि याच्यासाठी वर्ब महत्त्वाचे आहेत, बरोबर आहे. ओके, आणि आपल्याला रिक्वेस्ट करायची असेल तर प्लीज शब्द लावायचा याच्यामध्ये. जसं प्लीज ओपन द डोअर, प्लीज स्टॉप, please read loudly, please study every day, please get up early in the morning, please keep silence. तर हे सर्व वाक्य कमांडचे आहेत. काही ठिकाणी ॲडवाइस दिलेलं असतं, जसं डॉक्टर ऑलवेज ॲडवाइस ईट लिफी व्हेजिटेबल्स, ही ॲडवाइस.
लक्षात एवढंच ठेवायचं की इम्पेरेटिव्ह सेंटेन्स वाईल टॉकिंग, व्हॉट इज दॅट, वर्ब सुरुवातीला येते, ओके, आणि निगेटिव्ह करत असताना त्याचा डोंट शब्द वगैरे लावायचा. जसं कम डोंट कम, स्टडी डोंट स्टडी, रीड डोंट, स्लीप डोंट स्लीप, bath don't bath. So this much only today's lectures. You like, share and subscribe more and more to this video. Thank you so much.